महापालिकेच्या 6 वर्षांच्या प्रशासक राजवटीत जनतेच्या निधीचा प्रचंड दुरुपयोग झाला असून दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत। नवी मुंबईतील जनता दरबारात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर महापौर सुजाता पाटील आणि उपमहापौर दशरथ भगत उपस्थित होते। या दरबारात नागरिकांनी प्रशासकीय त्रुटी आणि निधीच्या वारेमाप उधळपट्टीच्या तक्रारींचा पाढा वाचला। मंत्री नाईक म्हणाले की प्रशासक काळात जनतेचा पैसा लुटला गेला असून या कामांचे ऑडिट होणे अनिवार्य आहे। कोट्यवधींच्या या लुटीचा सखोल तपास झालाच पाहिजे। यावेळी नाईक यांनी महापौर आणि उपमहापौर यांना या गैरप्रकारांवर श्वेतपत्रिका काढण्याचे निर्देश दिले। भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास एकाही दोषीला सोडू नका, थेट गुन्हे दाखल करा। जनतेच्या पैशांची उधळपट्टी खपून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। सांगून तुम्ही अजेंडा काढलेला आहे। 3000 कोटी रुपयापैकी एफडी तोडून 800 कोटी रुपये 2200 कोटी रुपयाचा गैरवापर या प्रशासक यंत्रणेत झालेला आहे। तो मगाशी मी प्रेसला बोललेला आहे। त्या सगळ्या गोष्टीची छाननी होऊन ज्या लोकांनी ती जबाबदारी त्यांनी ती बेजबाबदारी वागलेले आहेत त्या लोकांच्या विरुद्ध अहवाल आल्यानंतर महासभेमध्येच ठराव पास करून त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल करण्याची भूमिका मी माननीय महापौरांना आणि गटनेत्यांना आणि सर्व लोकांना सांगितली आहे। भविष्य काळामध्ये नवी मुंबईच्या कष्टाचा पैसा कोणाच्या तोंडामध्ये असा मी जाऊ देणार नाही। आम्ही मला वाटतं मी जे बोलू तेवढं पुरेसं झालं का अधिक बोलायची गरज नाही।